रामकृष्ण हरी. जयासी वाटे सुखाची असावे, तेने वाघोडग्रामी अवश्य यावे. तेथे वसे श्री कुंवरस्वामी नामा, दर्शन घेता होती पूर्ण कामा. सद्गुरू कुंवरस्वामी महाराज की जय. श्री सीताराम मुंजबाव श्री कुंवरस्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री वाघोड नगरीमध्ये दिनांक 10 मे 2025 ते 30 मे 2025पर्यंत भव्य बाल वार सुसंस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे. सद्गुरू कुंवरस्वामी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही गेले 3 वर्षे झाले या वाघोड नगरीमध्ये लहान मुलांवरती चांगल्या प्रकारे संस्कार घडावे. कारण आज युगामध्ये आपल्याला दिसून येते आहेत की लहान मुलं जी आहेत हे मातीचा गोळा आहेत. जसे त्यांना आपण आकार देसाल त्याप्रमाणे मूर्ती घडत चालते. तर आमचा हा प्रामाणिक आणि एक उद्देश आहे की आपल्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी या लहान मुलांवरती संस्कार पडले पाहिजे. आज इतरत्र धर्मात आपण बघतो की इतरत्र धर्मात त्या लहान मुलांना त्या समाजाचे त्या धर्माचे लोक त्यांच्या मस्जिदीमध्ये नेतात, दर्गामध्ये नेतात आणि त्यांना संस्कार दिले जातात. पण कुठंतरी एक आपल्याला वाटते की आपल्या मुलांना कुठंतरी एक व्यासपीठ चांगलं मिळालं पाहिजे. त्याकरता हा आमचा असा उपक्रम आहे की या लहान मुलांपर्यंत आपल्या हिंदू संस्कृतीचं जतन व्हायला पाहिजे. म्हणून गणपतीचं श्लोक, अजून आपल्याला विठ्ठलाचे श्लोक, प्रभू श्रीरामाचे श्लोक, हनुमानजीचे श्लोक आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची हरिपाठ, काकडा आरती हे सर्व अभंग ह्या मुलांना यायला पाहिजे आणि हे मुलं चांगले घडले पाहिजेत बा, असा प्रामाणिक उद्देश आहे. मी श्री संदीपदास महाराज, राहणार वाघोड, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. तसेच मी गेले 2 वर्षे झाले श्री क्षेत्र आळंदी गावी इथं राहत आहे. आणि माऊलींच्या आशीर्वादाने आणि माऊलींच्या आशेप्रमाणे की मी एक ध्यास धरलेला आहे की बा आपल्या गावामध्ये आपण ज्याप्रमाणे आपण घडलो किंवा आपल्याकडे काहीच नसताना आपल्या माऊलींनी आपल्याला समजवलं आणि आपलं आळंदीमध्ये आणलं आणि आपण तिथं शिक्षण घेत असताना ह्या मुलांवरती काहीतरी संस्कार घडायला पाहिजे. तसे आम्ही पंचकृषीमध्ये जेवढे काही माझ्या ओळखीचे व्यक्तिमत्व आहे, जेवढे काही गावागावामध्ये भजन मंडळी आहेत, त्या भजन मंडळीला जाऊन मी त्यांना भेटलो की तुमच्या गावातील काही विद्यार्थी असतील तर त्यांना पाठवा. आम्ही त्यांचं इथं सर्व काही खाण्याचं, पिण्याचं, नाश्त्याचं, आंघोळीचं सर्व प्रकारची व्यवस्था आम्ही इथं केलेली आहे. तसेच पाण्याची व्यवस्था होती, पाण्याची व्यवस्था केली आहे. सकाळी विद्यार्थ्यांना अशी दिनचर्या असते की सकाळी 5ला उठवलं जाते. 5ला उठले की त्यानंतर त्यांना झोपेतून उठण्याचे काय श्लोक आहेत ते श्लोक म्हटले जातात. ते झाल्याच्यानंतर त्यांना शारीरिक व्यायामाची अत्यंत गरज असते. शारीरिक व्यायाम, त्यानंतर शारीरिक व्यायाम झाल्याच्यानंतर आमचा काकडा वगैरे असतो. सकाळच्या प्रहरामध्ये काकडा घेतला जातो आणि तसेच मंदिरावरती 7 ते 7:30पर्यंत आरती आणि आरती झाल्याच्यानंतर जे निवडक श्लोक आहेत ते श्लोक त्यांना शिकवले जातात. आणि श्लोक झाल्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीतेचा पाठ, कारण या गीतार्थीची थोरवी स्वयंशंभू विवरी जेथे भ्रमानी प्रश्न करी उद्धारुणी, की भगवान शंकराने आणि पार्वतीने मातेने सांगितले की श्रीमद भगवद्गीता म्हणजे आपल्या जीवनातील आपला हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे आणि या धर्मग्रंथाचे आपण जतन केले पाहिजे. कारण प्रत्येक मनुष्याच्या मुखातून श्रीमद भगवद्गीतेचे उद्गार निघायला पाहिजे. असा प्रामाणिक उद्देश ठेवून आम्ही विद्यार्थ्यांना 12वा आणि 15वा अध्याय आम्ही आता शिकवत आहे. त्याप्रमाणे सद्गुरू कुंवरस्वामी महाराजांचे चरित्र इथं नित्य कुंवरस्वामी महाराजांचं चरित्र त्यांना सांगण्यात येते की कुंवरस्वामी महाराजांनी धर्मजागृती केली. कारण बुडते हे जन न दखवे डोळा. कारण मनुष्यात बघायला दिसतो आपल्याला की हताश असल्या कारणाने वेगळीकडे दर्गा, ईर, फकीर यांच्याजवळ जातो. गंडे, धागे, दोरे, तावीज असल्या गोष्टीच्या नादी लागतो. पण खऱ्या परमार्थाची ओळख म्हणजे नामस्मरण आहे. नामस्मरण जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये केलं तर त्याच्या जीवनाचा उद्धार नेहमी होत राहतो. पण कसं आहे, मनुष्याला मार्ग दाखवणारा गुरु पण योग्य पाहिजे. कारण आज दुनियामध्ये असे गुरु आहेत की हा गंडा घे, तुझं काम होऊन जाईल. जर गंडा आणि धाग्याने जर काम होत असतं तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगतो सर्वांना, गंडा धाग्यात काम होत नाही. खरं आपल्याला जर भक्ती करायचं आहे तर त्या परमेश्वराचं भक्तीचं मीटर आपल्या हृदयामध्ये आहे. त्या हृदयाला जेव्हा आपण जागृत करसाल तेव्हाच आपल्याला परमात्मा काय करतो, भेट देतो आणि आपले मनोइच्छित फल पूर्ण करतो. तसेच माझ्या सोबतीला हरिभक्तपरायण माझे
गुरु म्हणजे मार्गदर्शक विलासजी महाराज आहेत, तसेच संतोष महाराज आहेत आणि माझी मित्रमंडळी आहेत राजेंद्र महाजन, रोहित पाटील, गोलू महाजन, घनश्याम महाराज आणि जोगी महाराज, जय जोगी महाराज. कारण हे सर्व मित्रमंडळी मला मदत करतात आणि माझ्या गावातील काही महिला मंडळ आहेत, ह्या लहान मुलांच्या जेवणाची व्यवस्था केली असते आणि पंचक्रोशीतील येणारे जाणारे व्यक्ती आणि जे मला प्रेमभावाने कुंवरस्वामी महाराज त्यांची नितांत अशी प्रेम आहे, अशी काही भक्त मंडळी आहेत की महाराज तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज जरी पडली, तुम्हाला नाश्त्याची गरज पडो, तुम्हाला जेवणाची गरज पडो, संध्याकाळी परत या मुलांना लहान उन्हाचे दिवस असतात, काही थंड्याची गरज पडो, थंड पेय वगैरे पाहिजे तर आम्हाला तुम्ही सांगा. सर्वजण इथं मला सपोर्ट करतात आणि वास्तविकता करून गावातील ही विद्यार्थी आहेत. आणि हे बघा, एकटा राव काही करू शकत नाही, गाव करते राव काय करे. कारण एकट्याचा हा खेळ नव्हे, कारण सर्व गावातली जी मंडळी आहे ते मला मदत करतात, मदतीला धावून येतात, त्यांचीही मी धन्यवाद मानतो. आणि तसेच जेवढे काही पत्रकार बंधू वगैरे पण आहेत की ते पण ह्या कार्यक्रमाला आवर्जून इथं सेवा तर देतात, सर्व गोष्टी करतात. तसेच ताप्ती ॲक्वा आहे, काही गॅस सिलेंडरवाले आहे, तर ते इथं मला सर्व काही गोष्टी मोफत देतात. त्यांची मी मनापासून धन्यवाद मानतो की असेच तुमच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी, धर्माविषयी आणि या बालकांविषयी प्रेम निर्माण व्हावं अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. आणि सद्गुरू कुंवरस्वामी महाराजांना सांगतो की सर्वांच्या मनोइच्छित इच्छा पूर्ण करा अशी मी त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम करतो. रामकृष्ण हरी. तसेच आमच्या शिबिरामध्ये ह्या वर्षाला 3रं वर्ष आहे आणि खूप लहान लहान विद्यार्थी आहेत. त्याच विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी आहे, तो म्हणजे रावेडचा आहे, प्रवीण महाजन त्याच्या वडिलांचं नाव आहे आणि त्याचं युग प्रवीण महाजन. तो एवढा गोड आहे की त्याला बघितल्याच्या नंतर असं वाटते की हे कसं माऊलीचं स्वरूप आपल्या शिबिरामध्ये आलं आहे. की त्याला जे काही अभ्यासक्रम दिला तो अभ्यासक्रम तो पूर्णपणे करतो आणि जेवढा प्रयत्न झाला तो प्रामाणिकपणे करतो. आता मी सद्गुरू कुंवरस्वामी महाराजांचा एक अभंग शिकवलेला आहे यमन रागामध्ये, तो माझ्या मागे मागे बरोबर म्हणतो. आता आपण तो अभंग म्हणू आणि त्याच्या मुखातून पण ऐकू. हां. कट ते झाले वाघोळासी, लागले उत्तर लक्ष्मी क्रमे सरस्वती कलमाते, तू गोविंद प्रभाते कल तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा, निर्विक्रम कुलदेव सर्व काली तू सर्वदा. निर्गुण निराकार म्हणा. निर्गुण निराकार अकालाशी आले, भगत ते झाले वाघोळासी. कुंवरस्वामी महाराज दिनाचा दयाळू, दासाची कृपालू माते पडली